पाहतो पोलिसांचा मोठा बंदोबस्त अजूनही हॉटेल बाहेर आहे। मात्र ज्यावेळी हे बहुजन विकास आघाडीकडून आरोप करण्यात आले त्यावेळची ही दृश्य पोलीस येथे उपस्थित असताना सुद्धा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला। ते सुद्धा सवाल उपस्थित करत होते विनोद तावडे यांना। मात्र काहीही नाही, चेक करा, तुम्ही सगळी चौकशी करा आणि सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा चेक करा, असं सुद्धा वक्तव्य विनोद तावडे यांनी केल्याचं आपण पाहिलं। दोन्हीकडून प्रतिक्रिया उमटल्या, पडसाद उमटले, विरोधकांकडून सुद्धा आणि सत्तेतल्या व्यक्तींकडून सुद्धा। भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ज्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेतल्या सगळ्यांनी आरोप फेटाळून आम्ही विचारलं बाबा काय चाललेलं आहे, तर ते बोलले की आमचा प्रचार चालू आहे। त्यानंतर मग राजे नाईक पळाले वरती। त्यानंतर विनोद तावडे साहेब पण तिकडे होते, चौथा माळा हॉटेलमध्ये होते त्या ठिकाणी। मग त्यांना कळालं की बहुजन विकासासाठी सर्व कार्यकर्ते खाली आले, ते पळून लपले कुठे, एका गोडाऊनमध्ये लपले। तावडे साहेब हॉटेलच्या गोडाऊनमध्ये लपले। त्यानंतर त्याला आम्ही पकडलं आणि त्याला मी सेफ्टी म्हणून हॉटेलच्या गोडाऊनमध्ये कोण लपलं? तावडे साहेब होते, स्वतः तावडे साहेब होते त्या ठिकाणी। त्यानंतर राजन नाईक हे एका हॉटेलमध्ये रूममध्ये लाईट बंद करून बसलेले होते या ठिकाणी। हे काय, आज इलेक्शनचा काळ आहे आणि तुम्ही जेव्हा त्यांना पकडलं तेव्हा ते पैसे वाटप करत होते, पैशाची कॅश मिळाली, काय नक्की सिक्वेन्स? हो, पहिली तर सुरुवात सकाळपासून पैसा वाटप करत होते। बरेचसे लोक पैसे घेऊन निघून गेलेले होते, समजलं की नाही। या ठिकाणी बऱ्यापैकी पैसे वाटलेले आहेत। काही बॅगा हॉटेलमध्ये मिळाला आपल्याला, समजलं की नाही, काही बॅगा हॉटेलमध्ये मिळाला। हॉटेलमध्ये असं प्रशांत राऊत सांगतात, ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथे होते आणि त्याच्यानंतर सगळा गोंधळ जो विमानतळ हॉटेलमध्ये झाला। कॅमेराचा अनिल सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, विरार।